मित्रांनो नमस्कार. बघा तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अचानक घडतात आणि त्या घडलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला नेहमी आश्चर्य किंवा धक्का लागतो. ठीक आहे, तर जीवनाची सायकल आहे. त्या सायकलमध्ये तुम्हाला जे काय आहे, आता आमच्याकडे पाहुणे येतात जातात. ते येतात एक दिवस अगोदर आम्हाला सांगतात आम्ही येतोय म्हणून. आणि असं नाही, इन्फॉर्म करा. मी पण प्रत्येकाला सांगतो की येताना ना फोन करायचा आम्हाला की आम्ही येतोय म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे. मित्रमंडळी मला फोन केला होता, तुम्ही काय तिला कशी ती तुम्हाला कशी फोन करेल? बरं ठीक आहे. आता ह्यांनी सांगितलं की यांच्या मित्रमैत्रिणींनी जे काय फोन केला आहे त्याबद्दल त्यांना मी माफी देतोय, काही टेन्शन नाही त्याच्याबद्दल. पण तरी मी प्रत्येकाला सांगतोय, अजूनही सांगतोय, व्हिडिओवर सांगतोय तुमच्या, की जेव्हा पण यायचं असेल माझ्याकडे तर एक फोन करायचा, कंपल्सरी येते. त्याच्यामध्ये काही नाही. अरे टाटा बिर्लाचा आणि फोनचा संबंध नाही आहे. तुम्ही जरा समजून घ्या. माणूस कुठे बिझी असतो, कुठे व्यस्त असतो, ते त्याला जरा समजून घ्या. तो एक साधा सुधा एक कर्मचारी आहे. त्याच्यामध्ये त्याला तुम्ही कसलं स्वातंत्र्य दिले सांग म्हणा. स्वातंत्र्य मिळाले 1947 साली आपल्या देशाला, पण आम्ही अजूनही तेच करतोय. 1947 साली. 43 काय तुम्ही काय बोललेलं कळत नाही. माझं बोललं कधी कळालं तुम्हाला? ठीक आहे, जे काय असेल ते. परिस्थिती सांभाळून घ्या, स्वतःचा जरा विचार करा. आणि ए बाबा आवाज काय करते, जरा शांत ठेव. इथे काय ते महत्त्व सांगतोय मी. मित्रांनो, आयुष्यात गोष्टी काय होतात काय नाही त्याबद्दल तर तुम्ही काही ठरवू शकत नाही. हो अरे, आमच्याकडचे पाहुणे पण काय काय पाडायला लागलेत. त्यांना राग यायला लागला, पण काही हरकत नाही. पुढच्या वेळेस ते फोन करून येतील एवढं नक्की. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला प्रत्येकाला या गोष्टी मी सांगून ठेवतोय. कोणी येऊ द्या घरी, त्यांना सांगायचं फोन करा बाबा म्हणून. उगाच नंतर प्रॉब्लेम वाढू नये याची काळजी घ्यायची, बाकी काय नाही. ठीक आहे.